मी या ग्रहावरचाच नाही असा सांगणारा एलोन मस्क याच्या बाबतीमध्ये काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. कारण ही अशी व्यक्तिरेखा आहे ज्यानं पूर्ण जगामध्ये टेक्नॉलॉजी बाबतीमध्ये क्रांती करण्याचं काम या व्यक्तीने केलेलं आहे. आता या व्यक्तीच्या काही अशा गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे ज्या आपल्यासाठी प्रेरणादायी असू शकतात. एलोन मस्क हा जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे आणि आपल्या मतांना ठामपणे व्यक्त करणारा सुद्धा हा तोच तेवढाच महत्वपूर्ण आहे. एवढंच नव्हे तर जो तो निर्णय घेतो त्या निर्णयांना पूर्ण करण्यासाठी पूर्ण ताकद लावणारा असा एलोन मस्क याविषयी तुम्हाला मी काही गोष्टी सांगणार आहे. एलोन मस्क नावाची व्यक्तिरेखा सांगण्यापूर्वी आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका. हा एलोन मस्क अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा सर्वात जवळचा मित्र सुद्धा मानला जातो. एलोन मस्कने 14व्या मुलाला जन्म दिलेला आहे. ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल, मलाही वाटलं होतं. त्याने बऱ्याचदा स्वीकार केलेला आहे की तो जमिनीवरती झोपतो, बऱ्याचदा त्याच्या ऑफिस मध्ये सुद्धा झोपतो. तो हे तेव्हाच करतो जेव्हा टेस्ला किंवा कामाच्या दरम्यान तो त्या ठिकाणी असामान्य माणसांसारखा वागायला लागतो. 2018 मध्ये टेस्ला कंपनीच्या त्या प्रोडक्शन मध्ये काही प्रॉब्लेम झालेला होता आणि त्यावेळेस हा त्याच वर्कशॉप मध्ये तिथे झोपायचा. तिथे जी फॅक्टरी होती त्या फॅक्टरीमध्येच तो त्याच ठिकाणी असं सांगितलं की तो तिथल्या फरशीवरच तो झोपायचा. आणि त्याला विचारलं की तू बाबा इथे का झोपतोस, तर त्याने सांगितलं त्यामध्ये माझ्यामुळे जर एखादी समस्या कोणाला होत असेल तर ती त्यांना समस्या न होता ती समस्या अगोदर मला झाली पाहिजे, त्याचा अनुभव हा मला झाला पाहिजे. दुसऱ्यांना माझ्यामुळे त्रास होऊ नये, माझ्यामुळे दुसऱ्यांना कुठल्याही प्रकारचा वाईट अनुभव येऊ नये असं तो त्या ठिकाणी सांगतो. हा कोणत्या रसायनापासून तयार झालेला माणूस आहे सांगताच येणार नाही. कारण ती जी दिनचर्या आहे किंवा त्याची जी काम करण्याची जी पद्धत आहे ती पूर्णपणे समर्पित भावाची आहे. तो त्याच्या कामाच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारची हलगर्जीपणा करत नाही. तो त्या कामामध्ये पूर्णपणे स्वतःला झोकून देतो, पूर्णपणे तो त्यावरती फोकस होऊन काम करतो आणि येणाऱ्या अडचणींना तो सोडवण्याचं त्यातून त्याची कामाप्रती असलेले चिकाटी आणि स्वतःवर असलेला आत्मविश्वास मात्र तेवढाच आपल्याला दिसायला लागतो. बऱ्याचदा तो ऑफिसमध्ये फॅक्टरीमध्येच झोपतो. त्याला विचारल्यानंतर त्याने 4 कारण सांगितले. त्यातलं पहिलं कारण त्यानं सांगितलं की मी आठवड्यामध्ये जवळपास 120 तास काम करतो, त्यामुळे मला ऑफिसमध्ये जायला आणि घरी जाऊन झोपायला वेळच मिळत नाही. दुसरी गोष्ट, तो कंपनीच्या त्या कामामध्ये इतका इन्व्हॉल्व्ह असतो, इतका गुंतलेला असतो, त्याला कुठल्याही प्रकारचं भान राहत नाही. तिसरी गोष्ट, वेळेचा सदुपयोग. घरी जाणार, पुन्हा तिथे कामं करणार, तिथे घरची कामं करणार आणि घरून पुन्हा वापस येणार. याच्यामध्ये वेळ नष्ट न करता, वेळ वाया न घालवता तिथल्या तिथेच वेळ वाया जाऊ नये यासाठी तो त्याच ठिकाणी आराम करतो, तिथेच झोपतो, कुठे ऑफिसमध्ये किंवा त्याची फॅक्टरीमध्ये. चौथी गोष्ट म्हणजे जी माणसं त्या प्रोडक्शन मध्ये काम करतात त्या टीम सोबत हा तिथेच राहतो. त्याचं कारण असं आहे की त्यांच्याशी त्याची झालेली ती अप्रोच किंवा त्यांच्याशी झालेली ती जुळवणूक, म्हणून तो त्याच ठिकाणी झोपतो, आराम करतो. म्हणजे यातनं आपल्याला असं दिसून येईल की त्याची कामाच्या बाबतीमध्ये असलेली एकनिष्ठता आपल्याला दिसून येते. ऐकून आश्चर्य वाटेल, जो त्याची कंपनी आहे त्याने ती विकली आणि विकली कोणाला माहितीये का, तर XAI त्याने विकली. याचा मालक कोण आहे, तर याचा मालक तो स्वतःच आहे. याची विक्री कशी झाली, तर शेअर्स मध्ये याची विक्री झालेली आहे. आता X चे शेअर्स किती होते आणि XAI चे शेअर्स किती होते, तर X चे शेअर्स होते 33 बिलियन आणि XAI चे शेअर्सची किंमत आहे 80 बिलियन. आणि मग त्याने काय केले, म्हणजे X चे जेवढे शेअर आहेत ते विकून त्याने XAI मध्ये सगळे पैसे त्या ठिकाणी गुंतवलेले आहे.
एलन मस्कला प्रश्न विचारला, तुम्ही एक्स ची कंपनी एक्स एआय ला का विकली आणि कोणाला विकली, कोण याचा मालक? तर एक्सचा मालक एलन मस्कच आहे आणि एक्स एक्स एआय चा मालक सुद्धा एलन मस्कच आहे. मग तरी सुद्धा तुम्ही का विकली? तर तेव्हा तू सांगतो की एक्स ही कंपनी साधारण आहे आणि एक्स एआय हे एआय कंपनी असल्यामुळे यामध्ये जे युजर्स आहेत त्यांना भविष्यामध्ये यातनं बरंच काही फायदा होणार आहे आणि जेवढे युजर्स आहेत ना त्यांना याचा अनुभव चांगला मिळणार आहे, त्यांना भविष्यामध्ये एआयचा वापर चांगल्या पद्धतीने करता येणार आहे, म्हणून ही कंपनी त्यांनी एक्स एआयला विकलेलं त्यांनी सांगितलं. आता परत प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही हे का विकताय? तर तेव्हा त्याने सांगितलं की जो माझा काय पसारा झालेला आहे, जो वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या कंपनी आम्ही त्या चालवतोय त्या सगळ्यांना मला त्या ठिकाणी काम सोपं जावं, एवढंच नव्हे तर तो अमेरिकन गव्हर्नमेंट मध्ये सुद्धा तो सलाहकार म्हणून सुद्धा काम करतोय आणि डोनाल्ड ट्रम्प शी त्याची जवळ काहीच आहे. आता या 2-4 दिवसामध्ये टॅरिफचा जो प्रॉब्लेम झालेला आहे त्या याच्यामध्ये एलन मस्कला खूप मोठं नुकसान झालेलं आहे, म्हणजे 28 लाख करोडचं नुकसान झालेलं आहे. आता हे त्याच्यासाठी कमी का जास्त हा प्रश्न वेगळा आहे, मात्र नुकसान मात्र झालेलं आहे. अशा हा अवलिया माणूस एकमेव अद्भुत असलेला एलन मस्क आहे. आमचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करून मात्र नक्की सांगा. आज इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.